पाण्याचा एक थेंबही न घालता चवीला खूपच छान लागणारा झणझणीत चिकन मसाला सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, चवीलाही खूप छान लागते। यासाठी 1 किलो चिकन स्वच्छ करून घेतले। आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे। सर्वात आधी 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। कढीपत्त्याची थोडी पाने घालून घ्यायची आहेत। एक चमचा आले लसणाची पेस्ट, उभी कट केलेली हिरवी मिरची घालून घ्यायची, अर्धी वाटी ताजं दही घालून घ्यायचे। आता हे सगळं आपल्याला एकसारखं या चिकनला चोळून लावायचंय। संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स झाला पाहिजे आणि चिकनच्या प्रत्येक पीसला हा मसाला लागला गेला पाहिजे। अशा पद्धतीने सगळा मसाला चिकनच्या प्रत्येक पीसला छान असा चोळून लावलेला आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय आणि साधारण 10 ते 15 मिनिट असंच बाजूला ठेवून द्यायचंय। 10 ते 15 मिनिटांनंतर ही रेसिपी बनवायला सुरुवात करायची। गॅसवरती पातेलं किंवा कढई गरम करायला ठेवायची। मी कढई ठेवलेली आहे। सर्वात आधी यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे। 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूल, 7 ते 8 लवंगा, 1 वेलची, 1 तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचे। कांदा वापरताना जरा जास्त कांद्याचा वापर करायचा। मी 2 मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने कट करून यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता हा कांदा आपल्याला थोडा वेळ चांगला परतून घ्यायचा आहे। एकसारखं हलवत राहायचं। गॅस आपण सुरुवातीला मोठाच ठेवलाय। कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे, याचा पूर्ण कच्चापणाही गेलेला आहे। आता यामध्ये 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी मिक्सरमध्ये बनवून घेतले, ती आपण यामध्ये घालून घेऊयात। एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि ही कांद्यासोबत थोडा वेळ चांगली परतवून घेऊयात। गॅस मी आता मोठाच ठेवलेला आहे। एकसारखं हलवत राहायचं। टोमॅटोचा पूर्णपणे कच्चापणा जाईल एवढं परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता टोमॅटोचा पूर्णपणे रंग बदललेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला घरगुती बनवलेला आहे तो घालून घ्यायचा। मसाला भाजत असताना गॅस लहानच ठेवायचा आणि मसाला एकसारखा हलवत चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। कोणतीही भाजी असो, व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो, मसाला जर चांगला भाजला तर त्या भाजीची चव खूप छान लागते। आता या मसाल्यातून सगळं तेल बाहेर यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे। आता जे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवलं होतं ते चिकन यामध्ये घालून घेऊयात। चिकन ही चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता हे चिकन यामध्ये घातल्यानंतर एकसारखं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आता आपण लहान केलाय मिक्स करेपर्यंत। एकदा का मसाल्यामध्ये चिकन मिक्स करून झालं की गॅस जरासा मोठा करायचा। सगळं एकसारखं मिक्स करून घेऊयात। यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात, तीही यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात। एकदा का हे चिकन छान असं गरम झालं की गॅस लहान करायचा आणि यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 10 ते 15 मिनिट गॅस लहान करून शिजवून घ्यायचं। मधून अधून हलवत राहायचं, नाहीतर खालून चिकन लागू शकतं। यामध्ये पाण्याचा थेंबही आपण वापर केलेला नाही। आता आपण पाहूयात चिकन शिजलेलं आहे का। चिकन चांगलं शिजलं गेलेलं आहे। गॅस बंद करायचा आणि गरमागरम ही चिकन मसाल्याची रेसिपी ज्वारीची भाकरी असो, तांदळाची भाकरी असो, चपाती, रोटी, बाजरीची भाकरी, भात कशासोबतही खाण्यासाठी वाढून घ्यायची। चवीला खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा। व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।